राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत काल ऐरणीवर आला आणि मुख्यमंत्री बाळासाहेब माने यांना मुख्यमंत्री पदावरून काढून टाकण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला असून सध्या गृहमंत्री असलेले शामराव पाटील यांची मुख्यमंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। अपक्ष गटाचे नेते जगन्नाथराव कदम यांना नव्या मंत्रिमंडळात पाटबंधारे खाते देऊन मंत्रिपद देण्यात आले। आमदार साहब का कोई दोस्त नहीं, आमदार साहब तो देवता मानुस। वो इंस्पेक्टर साहब ही हमको दम दिया, बोला मुंह खोलेगी तो जेल में डालूंगा। मैं कैसे बोलती ना, वो शंकर बहुत पीता था, हमको बहुत मारता था। उस दिन वो बहुत पिया, बहुत मारा मेरे को, फिर समुद्र के पास चला गया। आमदार साहब अच्छा मानुस, देवता है। बाई साहब फोन आलाय। हे हाय, हाउ आर यू? अभिनंदन, तू आता मुख्यमंत्र्यांची मुलगी झालीस। टीव्ही बघतेस ना? तुझ्या वडिलांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी चालू आहे आणि त्या कदमाचा पाटबंधारे मंत्री म्हणून। मालिंगा तर एकदम मस्त बोलली, एकदम व्यवस्थित। जे सगळं तिला सांगितलं होतं सगळं अगदी तसंच बोलली टीव्हीवर। खूप आनंद झाला हे सगळं बघताना। तुला तर काय आनंद होतच असेल म्हणा। तू आता फक्त गृहमंत्र्यांची मुलगी राहिली नाहीयेस, तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मुलगी झालीस तू। तुझा आनंद तर गगनात मावत नसेल। मालिंगाला पाहिलंय? आम्ही तर कामावर होतो साहेब। मालिंगाला पाहिलंय? नाही साहेब, आम्हाला नाही माहित। आम्ही कामावर गेलो होतो साहेब। नाही माहित साहेब। कुठे गेली असं? रुपा, रुपा सुन मेरी बात। चल, चल मेरे साथ में कहती। हम युवा को जिंदा रहने का कोई हक नहीं। कहाँ जा रही हो? ये दुनिया अम्मा वापस चलो। सारी पूरी दुनिया खराब है। रुपा, मुझे डर लग रहा है। हाथ मत छुड़ा मेरा। रुपा मैं कहती। अम्मा छोड़ो। तेरी अम्मा कहती ना तेरी को। अम्मा। तू चल मेरे साथ। नहीं, हम लोग आज ही मरेंगे, आज ही छोड़ के चलेंगे ये दुनिया। रुपा, रुपा, रुपा क्या करते तू? रुपा, रुपा। माधव, रूपा, नेहा दीदी, रूपा? नेहा दीदी, तू ठीक है ना? हाँ, मालिंगा कहाँ है? नेहा दीदी, अम्मा मुझे वहाँ समुंदर के यहाँ ले जा रही है। हाँ? मुझे बहुत डर लग रहा है। वो कह रही है कि हम दोनों भी मर जाएंगे। रुपा, रुपा, मालिंगा तू। मैं तेरे को बोली थी कि नहीं बोली थी? इन लोगों से नहीं मिलेगा। ये लोग हमारी क्या भी मदद नहीं करता। चल तू, मालिंगा। चल। मालिंगा को बोला था ना। हाँ, नहीं आने वाली बात। बोला था मालिंगा। काय करतीयस तू? वेडी झालीयस का? कुठे घेऊन चाललीयस रूपाला? मालिंगा, आजपर्यंत मी जे काही केलं फक्त तुझ्यासाठी केलं। तुला साथ दिली नेहमी, तुला न्याय मिळावा म्हणून केलं आणि तू त्या मीडिया समोर जाऊन खोटं बोललीस का? का मालिंगा, का? बोल ना का? अरे हम गरीब लोग बकरी की तरह इन जानवर के जंगल में रहते। कोई भी आता हमारी इज्जत लूटता, हमको पैरों के तले कुचल के चला जाता और हम कुछ नहीं कर सकते। जिए तो कैसे जिए? अरे हमारी इज्जत हम बचा नहीं सके, शंकर को नहीं बचा सके, इस बच्ची को क्या बचाएंगे? इसको भी उस जानवर के मुंह में ढकेल दे। क्या सुंदर होना गरीब औरत के लिए पाप है? अरे तुम लोग हमारी क्या भी मदद नहीं कर सकते। बस मालिंगा, बस। मान्य तुझ्यावर खूप अन्याय झालाय।
तुला आम्ही नाही न्याय मिळवून देऊ शकलो, पण आज नेहासारखी मुलगी तुमच्या दोघांच्याही बाजूने लढायला उभी राहिली आहे तिच्या वडिलांच्या विरोधात. आणि रूपाशी असं वागून तू एक प्रकारे तिच्यावर अन्यायच करतेस. अगं ती तर लहान आहे ग बिचारी, तिच्या समोर तिचं उभं आयुष्य पडलंय. मालिंगा, तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत, रूपा बरोबर आहोत. जे तुझ्या बाबतीत घडलं ते मी रूपा बरोबर नाही घडू देणार. आय प्रॉमिस. अम्मा अम्मा मालिका, 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 मालिका मालिका, परत ये. मग काय माधवराव, कुठल्या रूटने जायचं आपण? या साहेब बसा. चला. सरपंच बाई तुम्ही? तुम्ही जय झाला याचा आम्हाला आनंद आहे. नमस्कार. नेहा, मंत्री आलाय. आले? Yes. सगळं तयार आहे? ॲब्सोल्युटली. येस. एव्हरीथिंग इज फाईन? आय थिंक तुला अनाउन्समेंट करावी लागेल. या गावकऱ्यांनो, आपल्या लाडक्या नेतेचे सारंगपूरमध्ये स्वागत आहे. त्यांच्या मंदिरातील दर्शनाचे प्रत्यक्ष चित्र आपण बाजूला लावलेल्या स्क्रीनवर बघू शकता. दर्शनानंतर ते गावच्या वेशीवर सभेला संबोधित करतील. सांगितलं तिकडे वरती येऊन थांबा. काय सांगितलं लक्षात ठेवा. चला वरती फास्ट. हे बघा, मी सांगितल्याशिवाय कोणी पुढे जायचं नाही. हा, ओम जामिहिंद्रनन्दस्य विवृकस्तवेष्टिवाङ्गकुरमाहिंसेः पुरगण्यकर स्वाहा. ओम शिवेन पचदात्मा गिरिजाक्षापरामशितानः सर्पाय मजाकुमना सुधा स्वाहा. ओम अद्य भोजस्ताव्रतमोरेभ्योऽभिको अहिंसर्वाच्च. जय देव.
हे आपले नेते माननीय श्री जगन्नाथराव कदम यांचं खरं स्वरूप काय आहे हे तुम्हा सगळ्यांना कळायलाच हवं नाही का? यांच्या पापाचा पाढा वाचावा तितका थोडाच आहे. कित्येकांना आयुष्यातून उठवणारा हा नराधम, गुंड, खुनी, गुन्हेगार. काय बोलते ती हा पोरगी? आपला मंत्री, आपला नेता एका इन्स्पेक्टर अडवा त्या पोरीला. स्त्रीचा बळी घेऊन हा पोरीला अडवा राक्षस त्या. मंत्री झालाय. ही मालिंगा गरीब मजूर स्त्री आणि ही तिची कवळी मुलगी रूपा. हिचंही जगणं त्या आमदारानं मुश्किल करून टाकलंय. तुम्हाला माहितीये मालिंगाने आत्महत्या केली का? हा घ्या पुरावा. अरे जाऊ दे आता मालिंगा, विसरते सगळं. प्रेम मागत होतो तेव्हा खुशीनं दिलं असतं तर असं ओरबडायची वेळ आली असते का? मैंने समझाया था, मैंने तेरे को भी समझाया था, मैंने शंकर को भी समझाया था कि मेरे को तेरे से प्यार हो गया. मैंने समझाया था ना. मैंने बोला था कि इधर आके रहो, मैं काम दूंगा, मैं रोज पैसे दूंगा, लेकिन सुनने के लिए तैयार नहीं. अरे वो बीच में नहीं आता था तो मैं उसको क्यों मारता था? अगं असं आधीच ऐकलं असतं तर कशाला मारला असता त्याला, कशाला तकलीफ केली असती? निघा तुम्ही आणि काय सांगितलं ते लक्षात ठेवा. निघा. अशा जनावरांना मोकाट सोडायचं का? त्यांना काय शिक्षा करायची, त्यांचं काय करायचं, आता हे तुम्हीच ठरवा. चला. रूपा प्लीज थांब, तुला माझी शपथ आहे. कुठे चाललीयस तू? हा, अशी एकटी कुठे चाललीयस? काय झालं रूपा? आता तू कुठेही नाही जायचं, मी आहे ना तुझ्या बरोबर. तुला माहिती ना मी मालिंगाला काय प्रॉमिस केलंय? मी तुला खूप शिकवणार आहे, खूप मोठी करणार आहे. चल चुप हो. सो परत एकदा बदली, नवीन गाव, नवीन आमदार, नामदार. डेफिनेटली येस, बट दिस टाइम यू नॉट अलोन. नेहा असेल आणि ती सुद्धा हीच. नाही नेहा, हे बघ मुख्यमंत्र्यांची मुलगी. मुलीशीच राजकारण खेळणाऱ्या वडिलांच्या घरी मी परत जाणार नाही. माधा, खरंच जगण्याचा खरा अर्थ काय हे कळलंय मला. आणि तसंही अजून आपला लढा संपला कुठे? बरोबर आहे तुझं. मनात उठती सागर लाटा, मनात उठती सागर लाटा, धुके भोवती आहे, शब्दा वाचून जाणून घे मी तुझ्या सोबती आहे.
मनात उठती सागर लाटा धुके भोवती आहे. शब्दा वाचून जाणून घे मी तुझ्या सोबती आहे. मी तुझ्या सोबती आहे. मी तुझ्या सोबती आहे.